पुंडलिकासाठी देव उभाय विटेवरी, भक्त पुंडलिकासाठी देव उभाय विटेवरी, स्वामी मला बी दाखवाना विठुरायाची पंढरी, स्वामी मला बी दाखवाना विठुरायाची पंढरी। काय मंडळी, आज वाटलं ना वेगळं काही? आज माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं दर्शन आज मी दाखवणार आहे। आज सातासमुद्रापार विठुराया आलेत आम्हाला भेटायला। तुम्ही आतापर्यंत विठुरायाची महती आणि त्याबद्दलची सगळ्या गोष्टी, पंढरीची वारी आणि विठुराया आणि रुक्मिणीची गोष्ट, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असतील आणि त्याच एक गोष्ट आज इथं पण होणार आहे। सातासमुद्रापार 22 देश कव्हर करून 18,000 किलोमीटर दूर इंग्लंडमध्ये, लंडनमध्ये, मिल्टन कीन्समध्ये विठुरायाच्या पादुका आलेल्या आहेत आणि त्याचं आज आम्हाला दर्शन मिळणार आहे। इतक्या वर्षानंतर आम्ही म्हणजे मराठी जे लोक आहेत त्यांना त्यांचं जे दैवत आहे त्यांना त्याचा खूप अभिमान आहे आणि त्या गोष्टीसाठी ते नेहमी तयार असतात दर्शनाला। या वर्षीच्या वारीमध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की रिंगण झालं आणि वारकरींनी खूप भरमसाठ वारकरी तिथं जमलेले होते आणि विठुरायाचं दर्शन घेतलं। पण आम्हाला ते करता आलं नाही, आम्ही परदेशात राहतो आणि आम्हाला वारी करता येत नाही आहे। पण आज आमचं सौभाग्य असं की आम्हाला आज विठुरायांच्या पादुका इथं दर्शन करायला मिळत आहे आणि माझ्या व्हिडिओमार्फत जे UK लोक राहतात, जे मराठी माझे लोक आहेत, त्यांना सगळ्यांना आज विठुरायाच्या पादुकांचं दर्शन मी माझ्या व्हिडिओतर्फे दाखवणार आहे। तर चला, आज खूप सारे प्रोग्राम कला संस्कृती यांनी आयोजित केलेले आहे आणि ते प्रोग्राम मी आज माझ्या व्हिडिओमधून दाखवणार आहे। तर तुम्हालाही कळेल की आम्ही UK भक्तीमध्ये काहीच कमी ठेवत नाही। चला। हॅलो, रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। आम्ही निघालो विठुरायाच्या दर्शनासाठी। ये कुठे चाललो तानी आपण? वारीला। कोणाच्या वारीला चाललो? काय म्हणतात आपण? व्हेरी गुड। चला माऊली। वारी म्हटलं म्हणजे कपाळावरती चंदनाचा टिळा आणि त्यावरती काळगंध, त्याला वारकरी बुक्का असं म्हटलं जातं, ज्यामध्ये एक भक्त आपल्या देवासाठी आपलं समर्पण, आपली भक्ती देत असतो आणि तो त्याच्या कपाळावरती घेऊन अभिमान गाजवत असतो। आता आम्ही आलो आहे हॉलमध्ये आणि इथं कला संस्कृती यांनी हे आयोजन केलेलं आहे आणि ते खूपच सुंदर असं केलेलं आहे, जिथे विठ्ठल रुक्माईची मूर्ती जी पूर्ण जगप्रसिद्ध आहे, काळ्या पाषाणावरती विठ्ठल रुक्माईची मूर्ती असते आणि ती इथं खूपच सुंदर अशी मूर्ती त्यांनी डेकोरेट केलेली आहे आणि त्यासोबत तुळशीच्या मंजुरा, जे की विठ्ठलाला खूपच प्रिय आहे। विशेष म्हणजे इथं लहान मुलं वारकरी बनून आले होते आणि त्यामध्ये विठ्ठल रुक्माई बनून 2 गोड मुलं असे उभे होते, जे साक्षात खरंच पांडुरंग आणि रुक्माई दिसत होते। त्यांना बघून तर माझं मनच हरवलं गेलं आणि खरंच असं वाटलं की इथं आज जो आनंद सगळ्यांना होतोय लहान मुलांना, तो त्यांच्या जीवनातला अविस्मरणीय क्षण आहे। आता वारीची तयारी सुरू झाली आहे आणि छोटे छोटे मुलं जे होते ते सगळे विठुराय, रुक्माई, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि छोटे छोटे वारकरी बनून येत आहेत। तर वारीची सुरुवात झालेली आहे, तुम्हाला दाखवते। जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण बसली ना, हरी, जय जय राम कृष्ण हरी, कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण। आधी तुम्ही पुढे स्लो 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 स्लो। जय जय राम
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण। आज जे आम्हाला हे विठ्ठलाच्या पादुकांचं दर्शन होतं आहे ते फक्त अनिल खेडकर सरांमुळे. त्यांनी भारत ते लंडन हा जो प्रवास केलेला आहे 60 दिवसांचा प्रवास, त्यांच्या या प्रवासामुळे, त्यांच्या या परिश्रमामुळे आम्हाला इथं विठ्ठलांचं पादुकांचं दर्शन मिळतं आहे. माऊली, सांगा वारीबद्दल थोडंसं काही. वारीबद्दल सांगायचं झालं तर आषाढी एकादशीनंतर आम्ही इथे UK मध्ये मिल्टन किन्समध्ये आज आम्ही आषाढी एकादशी सेलिब्रेट करतोय. पंढरपूरवरून ज्या पादुका आलेल्या आहेत त्या आज मिल्टन किन्समध्ये आमच्या इथे आलेल्या आहेत आणि त्याच्याच आज इथे सगळ्यांचं सेलिब्रेशन चालू आहे. आम्ही सगळे आमच्या ह्या वारकरी वेशात आलेलो आहे. वारकऱ्यांची आम्ही वेशपरिधान करून टाळ पाऊली सादर केली आहे. आज सगळे म्हणजे फक्त मिल्टन किन्स नाही तर आजूबाजूच्या बऱ्याचशा ठिकाणावरून लोक इथे जमलेले आहेत, आपले मराठी बांधव जमलेले आहेत आणि अशाच पद्धतीने आम्ही इथे सेलिब्रेट करत आहोत. साता समुद्रापार. बरोबर. थँक्यू. आणि तुमचं नाव? अमर शिंदे. सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी सळके मा मुक्ता फळांची. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्नाखचित फारा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, ऋणझुणते नुपुरी चरणी घागरिया. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना, दास रामासा वाट पाहे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. दर्शन कवादेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय.
रामकृष्ण हरी. आपण Namaskar Mandali, welcome to this divine celebration of faith to Pandharpur with unwavering faith and a heart full of devotion. Today's program is a humble naivedya to the feet of Lord Vittal and Rukmini. So let's begin this spiritual journey with smiles on our faces and joys in our hearts, with devotion in every beat of our being. To officially begin this event, I now invite Mrs. Smita Sondale to share a few words about संपूर्ण कला संस्कृती UK टीमतर्फे मी आपले मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपल्यासोबत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर UK माननीय श्री अनिल खेडकरजी व सौ निकिता खेडकरजी आणि माननीय श्री विनोद देवकरजी तसेच मिल्टन किंग्स मधील मराठी समुदायाचे आधारस्तंभ माननीय श्री रवींद्र गाडगीजी उपस्थित आहेत. नमस्कार, रामकृष्ण हरी. तर प्रथमतः तुमच्या सर्व मिल्टन किंग्स वासियांचे धन्यवाद की सुरेख असा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे. कला संस्कृतीचे धन्यवाद की त्यांनी हे सर्व घडवून आणलं. आतापर्यंत तुम्हाला सोशल मीडिया थ्रू किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये समजलंच असेल की नेमकं आपण करतोय काय. तर तुमचे प्रश्न असतील तर ते विचारा, कारण मला सांगण्यासारखं भरपूर काय आहे. म्हणजे सांगायला गेलं तर वेळ कमी पडेल, पण हा उपक्रम काय आहे, आपण काय करणार आहोत आणि याची सुरुवात कुठून झाली हे आपण सांगणार आहोत. तर बेसिकली आज या ज्या पादुका आहेत या आपण पंढरपूरवरून घेऊन निघालेलो आहोत. 14 एप्रिलला आपला पंढरपूरवरून प्रवास सुरू झाला आणि 22 जूनला आपण पंढरपूर ते लंडन या वारीची सांगता गेली. ही वारी टोटल 22 देशामधून 70,000 किलोमीटरचा प्रवास करत आपण 70 दिवस हा प्रवास करत युकेला पोहोचलेलो आहोत. तर पहिल्यांदाच अशी एक ग्लोबल वारी झालेली आहे की रस्त्याने 70 दिवसाचा प्रवास करत आपण पांडुरंगाचा रुक्मिणी मातेचा आशीर्वाद घेऊन इथे आलेलो आहोत. आणि या वारीचं जर सक्सेस सांगायचं झालं तर आपले जे काही मराठी बांधव किंवा विठ्ठल भक्त फक्त युके मध्येच नाही तर बाकीच्या देशामध्ये जे विखुरलेले होते ते सर्व एकत्र आलेले आहेत. म्हणजे तुम्ही सोशल मीडियाला पाहिलं असेल, ज्या देशामध्ये आपण कधी विचारही केला नव्हता, किर्गिस्तान, उझबेकिस्तान, जॉर्जिया अशा देशामध्ये आपल्याला मराठी बांधव एकत्र आले. नंतर युरोपमध्ये लिटरली रस्त्याला येऊन लोक ते स्वागत करत होते. ढोल ताशाच्या गजरामध्ये लोक वाट पाहत होते. म्हणजे जर्मनीमध्ये, चेक रिपब्लिक, बेल्जियम, लक्झमबर्ग, हंगेरी, तर प्रत्येक देशामध्ये आपल्या पादुकांचं स्वागत झालं. आणि आता युके मध्ये 22 म्हणजे तुम्ही जर व्हॉट्सअप ग्रुपला पाहिलं असेल तर 30 सप्टेंबर पर्यंत मंडळामध्ये आपल्या पादुकांचं दर्शन आहे. म्हणजे आपण डोवरला एंट्री केली तर आपण एडिनब्रा पर्यंत म्हणजे स्कॉटलंड पर्यंत आणि इकडे वेल्स पासून इकडे केम्ब्रिज, इप्सविच पर्यंत सर्व काउंटीज मध्ये पादुका फिरत आहेत. खूप चांगला प्रतिसाद आहे. याने सर्वात महत्वाचं म्हणजे सक्सेस जर सांगायचं असेल आपल्या पांडुरंगामुळे किंवा पांडुरंगाच्या विठ्ठल रुक्मिणीच्या कृपेने जर काय झालं असेल, जे काही युके मध्ये आपले मराठी मंडळ आहेत आपापल्या काउंटीमध्ये आपल्या आपल्या एरियामध्ये कामं करत होते. पण एक चांगली गोष्ट झाली आहे की सर्व मराठी मंडळ, सर्व मराठी ग्रुप, सर्व विठ्ठल भक्त हे एका छताखाली आलेले आहेत. आणि मला असं वाटतं की ह्या आपल्या वारीचे एक सक्सेस आहे की आपण सर्व एका धाग्यामध्ये आता जोडले जात आहोत. अनुभव सांगायला आपण एक सेपरेट सेशन ठेवू, वारीचा अनुभव कशी होती वारी वगैरे. पण आपण करणार काय आहोत तर आपल्याला विठ्ठल रुक्मिणीचं भारताबाहेरील पहिलं भव्य दिव्य मंदिर युके मध्ये बांधायचंय आणि त्याच्यासाठी ही सुरुवात आपण केलेली आहे. तर आपण एक 100 करोडचा प्रोजेक्ट ठेवलेला आहे. 100 करोडमध्ये आपण मंदिर बांधायचा उपक्रम आहे. त्याच्यामध्ये मंदिर, भक्त निवास, आपली जी संत परंपरा आहे, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, स्वामी समर्थ, गजानन महाराज, साईबाबा, गाडगे बाबा, जे काही संत होऊन गेलेत आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, त्यांच्या संतांचं आपल्याला एखादं म्युझियम करायचंय जे की पुढच्या पिढीला आपण आपला इतिहास सांगू शकू. तर हा एक 100 करोडचा प्रोजेक्ट आहे. जागा पाहणं सुरुवात आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आपण जागा पाहतोय. त्याच्यासाठी लागणार आहे तुमचं सहकार्य. म्हणजे नक्कीच वेळ तर तुम्ही देतच आहात. म्हणजे मागचा रविवारी आपला स्लावला आषाढी एकादशीचा कार्यक्रम झाला. जवळपास एक 3000 लोक
आषाढीच्या दिवशी लँगलेला आलेले होते आणि जवळपास एक 150 व्हॉलेंटियर्स होते. म्हणजे पहिल्यांदा असं झालं की आपल्या कार्यक्रमामध्ये 150-200 लोक असतात, तिथे फक्त आषाढीसाठी व्हॉलेंटियर्स 150-200 व्हॉलेंटियर्स होते. 3,000 लोकांनी दर्शन घेतलं एका दिवसामध्ये. तर ही एक चांगली इंडिकेशन आहे की लोक एकत्र येत आहेत आणि जोडले जात आहेत. तर आता याला आपल्याला लागणार आहे तुमच्या सगळ्यांची साथ आणि म्हणून आम्ही तिघे इथे उभे आहोत तुम्हाला आव्हान करण्यासाठी की जसं राम मंदिरासाठी प्रत्येक घराघरातून पैसे गेले, म्हणजे राम मंदिर ज्यावेळेस झालं घरातून 11 रुपये, 21 रुपये, 51 रुपये गावागावातून देणगी गेली, तसा आता आपला पांडुरंग हा 7 समुद्रापार आलेला आहे आणि आपण युके वासीय भाग्यशाली आहोत की तो आपल्या युके मध्ये पांडुरंगाचं मंदिर होणार आहे. जर तुम्ही कुठेही पहा जगाच्या कानाकोपऱ्यात याची गरज काय हे जर मी तुम्हाला एका प्रश्नामध्ये विचारलं की भारताबाहेर मराठी माणसाचं हक्काचं मंदिर कुठे आहे, कोणी एकाने मला सांगा की ज्या मंदिरामध्ये आपण जातो तिथे आपल्याला एक मराठी भाव, एक मराठी संस्कृती, मराठी आत्मीयता असलेलं मंदिर कुठे तेवढं सांगा मला. आपल्याला गुजराती, पंजाबी, साऊथ इंडियन यांच्याकडून आदर्श घ्यावा लागेल की त्यांनी त्यांची संस्कृती जगाला दाखवली, त्यांनी त्यांचा जो काही इतिहास आहे, त्यांचं जे काही हिस्ट्री आहे ती जगापर्यंत पोहोचवली. तर आपली जी हिस्ट्री आहे, आपले शिवाजी महाराज, आपले संत वारकरी परंपरा, 700 वर्ष जुनी वारी आपली, ती आपल्याला कुठेतरी जगाला दाखवायची आहे आणि ते करण्यासाठी प्रत्येकाचं आर्थिक सहाय्य लागणार आहे. तर माझी तुमच्या सगळ्यांना अपील आहे, आपल्याला आपला पांडुरंग, आपली संस्कृती, आपली संत परंपरा, आपल्या मातीचं दर्शन हे जगाला दाखवायचं आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने पुढे येऊन फुलना फुलाची पाकळी लावायची. मी तुम्हाला काही जास्त मोठी अपेक्षा सांगत नाहीये, तुम्ही 1000, 2000, 10,000, 20,000 पाऊंड द्या, ती तुमची स्वइच्छा आहे. पण एक गोष्ट जर मिल्टन किन्स वाल्यांनी आणि कला संस्कृती वाल्यांनी जर केली तर मला असं वाटतं की आपण तो डोंगर उचलून धरू. ज्यावेळेस श्रीकृष्णाने पर्वत उचलला होता त्यावेळेस काठी लावली होती, पण एका श्रीकृष्णाने नव्हता तर त्या जे सौंगडे होते प्रत्येकाने आपली काठी त्या पर्वताला लावली होती आणि म्हणून तो डोंगर उचलला गेला होता. तर आपल्या प्रत्येकाचं एक काम आहे की आपण महिन्यामध्ये कॉफी पितो, बरोबर, 2 कॉफी पिली तर 10 पाऊंड आरामात बिल होतं. तर तुमच्या सगळ्यांना एक आव्हान करतो की 10 पाऊंडचं डायरेक्ट डेबिट लावा. 10 पाऊंडचं डायरेक्ट डेबिट लावायला आपल्याला खूप काही मोठी अमाऊंट आपण मागत नाहीये. आपले हा जो QR कोड आहे तो स्कॅन केले तर तुम्हाला बँक डिटेल्स भेटतील, डोनेशनची लिंक्स भेटतील. फक्त 10 पाऊंड महिन्याला लावा. तुमचे 10 पाऊंड आपलं 100 करोडचं जे मंदिर बांधायचंय ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्या नावाची एक वीट लागणार आहे तिथे. आणि ज्यावेळेस मी वीट लागणार आहे असं म्हणतोय तर खरंच आपण एक भिंत बनवणार आहोत आणि त्या भिंतीवरती आपल्या देणगीदारांच्या प्रत्येक विटेवरती नाव लिहिणार आहोत. मोठी अमाऊंट तर तुम्ही नक्कीच द्या, पण आता सुरुवातीला मला जर द्यायची ऐपत नसेल तर कमीत कमी 10 पाऊंड डायरेक्ट डेबिट लावू शकतो. विचार करा, पूर्ण युके मध्ये 45 लाख महाराष्ट्रीयन आहेत, 45 लाख मराठी फॅमिलीज आहेत, त्याच्यामधून 10% लोकांनी 10 पाऊंड दिले तर आपल्या विठ्ठलाचं मंदिर हे पुढच्या आषाढी एकादशी पर्यंत होईल. तर म्हणून एकच रिक्वेस्ट करतो, तो QR कोड स्कॅन करा, तुमची जी इच्छा असेल तेवढे पैसे ट्रान्सफर करा, डायरेक्ट डेबिट लावा, कारण हा माझा पांडुरंग आहे. म्हणून आपल्या मंदिराचं ब्रीदवाक्य आहे, माझी माऊली माझं मंदिर. हे संतोषचं, अनिलचं किंवा विनोदचं मंदिर नाहीये, हे आपल्या सगळ्यांचं मंदिर आहे. ज्यावेळेस त्या मंदिरामध्ये या पादुका फिरवतील त्यावेळेस तुमच्या मनामध्ये एक अभिमान असेल की या पादुका ज्यावेळेस मिल्टन किन्सला आल्या होत्या त्यावेळेस काहीच नव्हतं, मंदिराची फक्त संकल्पना होती आणि आज ते मंदिर झालेलं आहे. म्हणजे आपल्या या आयुष्यामध्ये कुठेतरी ही जी पुढची संस्कृती आहे, जे मुलांनी हे ड्रेस घातले होते, सुंदर असे त्यांनी तयारी केली, हे कुठेतरी वारसा देण्यासाठी आपल्याला हातभार लावायचा आहे. तर बाकी वारीबद्दल, उपक्रमाबद्दल, पुढे वेगवेगळ्या कार्यक्रमाबद्दल तुम्हाला माहिती भेटेलच. पण काही प्रश्न असतील आमच्या तिघांना विचारा. खूप मोठा प्रवास आहे, मोठं आपल्याला कार्य करायचंय, तर सगळ्यांनी एकत्र येऊन ताकदीने उभे राहूया आणि आपल्या पांडुरंगाचं मंदिर हे उभं करण्यासाठी सगळे एकत्र येऊन, मराठी माणूस हा मागे राहत नाही, तो पण काहीतरी करायला तयार आहे. ही जी भावना आता युके मध्ये झालेली आहे ती भावना मोठी करण्यासाठी सहकार्य करूया. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे धन्यवाद आम्हाला इथे बोलवल्याबद्दल. आपण सर्व आता माऊली या नात्याने जोडले गेलेलो आहोत. आता इथून पुढे कला संस्कृती काय, श्री विठ्ठल रुक्मिणी टेम्पल काय किंवा युके मध्ये असणारे जे काही मंदिर असतील, आपण सर्व एक आहोत. एका उद्देशासाठी माझ्या विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर हे भारताबाहेर युके मध्ये झालं पाहिजे
या उद्देशासाठी सर्व आपण एकत्रित आहोत. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे धन्यवाद. रामकृष्ण हरी. दुसरी गोष्ट, आता या बाजूला आपण भ्रमणासाठी ठेवलेला आहे, पण एंट्री सोल्युशन आपण एखादं छोटीशी मंदिर किंवा छोटीशी जागा पाहतोय, तर तुमच्या माहितीमध्ये कुठे जर एक 50-100 लोक बसू शकतात अशी F1 यूज वाली जर जागा असेल तर नक्की सांगा, किंवा आपण त्याला ऍप्लिकेशन करू शकतो. कारण हा जो उपक्रम आहे वेळ लागणार आहे, 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष पण लागू शकतात डिपेंडिंग अपॉन फंडिंग. तर तुमच्या माहितीत कुठे जर जागा असेल तर नक्की कळवा. तिथे आपल्याला छोट्यातून सुरुवात करायची आहे आणि पुढे जाऊन आपल्याला एक मोठं काम करायचंय. तर नक्कीच तुमच्याकडे काही माहिती असेल तर आपल्याला संपर्क करा. सोशल मीडियावरती आपण आहोत, व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत आपले, त्याला जॉईन करा. आणि पुढचा जो प्रोग्रेस आहे तो आपण या सगळ्या ग्रुप्समध्ये टाकणार आहोत. तर सोशल मीडिया, वेबसाईट कुठे जिथे होईल तिथे जॉईन करा. संतोष माऊली यांचा देखील सत्कार करा. Thank you. Let's begin this spiritual journey with the youngest devotees among us, the little wonders of Galatias, Coventry.
Presenting this thoughtful and heartfelt tribute is Riya Rana. His voice carries vitality
heart of the Pandharpur tradition, the inspiring story of Bhakt Pundalik. Once a carefree youth, Pundalik transformed into a devoted son, serving his parents with deep love. So moved was Lord Vittal by his devotion that he appeared before him. But Pundalik, still serving his parents, asked the Lord to wait, offering him a brick to stand on. And wait Vittal did, standing there ever since, with hands on his waist as a symbol of patience and pure bhakti. Let's now bring this story to life through a beautiful skit by our Kala Sanskriti UK talented performers. Give them a round of applause. Of Lohadanda lived a kind man named Janudev and his gentle wife. They had a son named Pundalik, but he was not kind at all. Pundalik, can you please help your father? Oh, he always wants something. I wish sweeping could also sweep away Pundalik's bad mood. Janudev and his wife were heartbroken. Why is our son like this? They wondered sadly. Pundalik, we wish to go to Kashi, the holy city. Will you come with us? Let's go together as a family. You should leave now. It's going to be peaceful without you. Pundalik, wait. His parents sadly began to pack alone. I don't know what we did wrong. We gave him love, food, and prayers. He's young. Sometimes you blinds the heart. But he doesn't even look back at me when I call him. His heart feels far away. Wait, I'm coming too. Oh, really? Why, my son? My friends are going, and I don't want to miss out the fun. I always hoped I'd grown to a kind man. Maybe this journey will open his eyes. Pundalik didn't help his parents.
He ran far ahead with his friends, laughing and joking. His old parents were left behind, tired and slow. Gundaluk looked around. He came across a man walking with a lantern. Hey, it's getting dark. Where can I stay tonight? There is a peaceful ashram nearby. It belongs to Rishi Kukut. Walk straight down this path and you'll see a small hut glowing with a lamp. He welcomes all travelers. But tell me, young man, are you alone? No, my parents are way behind. They are slow. Your parents? And you left them in the dark? How far is Kashi from here? Wise man? I don't know. I've never been. I stay home and care for my parents. This is my Kashi. Ha 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 ha. You've never ever been. What a waste. It's not too late, Gundaluk. Wake up! Look after your parents. Looking after them is greater than serving even God. That night, while everyone slept, Gundaluk heard sounds. Who are you? I am the river Ganga. I am Yamuna. I am Saraswati. Oh, why are you all here? We have come to clean Kukutrushi's ashram. He is kind and caring to everyone. Most of all, he lovingly serves his parents. You can do the same, Gundaluk. When you care for your parents, goodness will follow in your life. Gundaluk's heart shook. He finally saw how wrong he had been. I never saw how tired they were. All they ever wanted was my love. Gundaluk, I'll care. I am sorry, Mother. Father, please let me serve you. He helped them, fed them, cared for them,
brought them to Kashi with love. Pundalik, my dear devotee, who calls me? It was Lord Vitthal. Lord, please wait. I'm caring for my parents. Here, stand on this brink until I'm done. When Pundalik's parents slept, he turned back and saw Lord Vitthal. Oh Lord, forgive me for making you wait. You have shown the world that serving one's parent is the greatest form of devotion. Your actions spoke louder than words. Let your name live in the hearts of people forever, dear Pundalik. Now, ask for any boon you wish. Please stay here forever, Lord. Let this place be yours. So be it. This place shall be called Pandharpur. Even today, Lord Vitthal stands on that brick in Pandharpur, smiling at all who come. Compiling the story into an audio file with background music which truly brought it to life. We're also grateful to Amal Shinde for giving us the initial push, and to Bhagyashri Rorane Pathankar, Swati Thorat and Radhika Kashikar, who carried this idea forward with dedication and enthusiasm. And of course, a sincere thank you to Aniket Maharaj More Devukar, 11th descendant of Sant Tukaram. Please join me in welcoming the incredibly talented artists of Samarpana Classical Arts who are here to leave us spiritually uplifted with their great performance.
Vitthala
नमस्कार सर्वजण. आज आपल्यासोबत आज खूप मोठा दिवस आहे आपल्यासाठी. आज मिल्टन किन्समध्ये आपण विठुरायाचं दर्शन, त्यांच्या पादुका जे भारतातनं पंढरपूरमधनं ज्यांनी आणलेले आहेत ते आपल्यासोबत आहेत. तर आम्ही त्यांना काही प्रश्न विचारायला इच्छितो की सर आजचा काय महत्त्वाचा दिवस आहे आणि आज आपल्याला कसा अनुभव येतो. रामकृष्ण हरी. आज अशी कला संस्कृतीने आषाढी एकादशीचा कार्यक्रम इथे साजरा केला. तो खूपच सुंदररित्या पार पडला आहे. त्यात त्यांचं लहान मुलांचं ज्यांचा सर्वांचा सहभाग झाला त्यांचं फार कौतुक आहे. तर श्री विठ्ठल रुक्मिणी टेम्पल यांच्या वतीने आम्ही सर्वांचं अभिनंदन करतो आणि असेच कार्यक्रम करत राहा, जेणेकरून आपल्या नेक्स्ट जनरेशन जी मुलं आहेत त्यांना आपल्या संस्कृतीबद्दल, आपल्या माऊलींबद्दल, आपल्या संतांबद्दल ही जी परंपरा आहे, संत परंपरा ही त्यांच्यापर्यंत पोचवायची, जेणेकरून नेक्स्ट जनरेशनची आपण ही तयारी करू. हीच एक मेसेज पासून करू इच्छितो. रामकृष्ण. आणि सर आपण 18 देश ट्रॅव्हल करून आणलेले आहात, इथे आला आहात, तर त्याच्यामधला काय अनुभव होता की जो म्हणजे सगळ्यांना तुम्ही शेअर केला तर त्यांनाही ऐकण्यात उत्सुकता आहे. अनुभव तर म्हणायचं म्हटलं तर आपण 14 एप्रिलला पंढरपूरवरून वारी निघाली आणि तिथून निघाल्यानंतर जवळजवळ 5 दिवस आपण भारतातच होतो. म्हणजे 14 एप्रिलला तिथून बारामती मागे पुणे, पुण्यावरून परत आळंदी, देहू करून त्यानंतर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी अहिल्यानगर, संभाजीनगर, नागपूरवरनं आपण प्रयागला त्रिवेणी संगमामध्ये माऊलींना स्नान दिलं. तिथून वाराणसीला रुद्राभिषेक करून नंतर मग पुढे गोरखपूर मार्गे झालं. आता हे थोडासा भाग जो होता चायना वगैरे तिथे होता, पण काही जे देश आहेत जसं जॉर्जियामध्ये आपल्याला वाटतं की तिथे मराठी किंवा विठ्ठल भक्त असतील की नाही, पण एवढी 500 मुलं तिथे जमली आणि त्यांनी वारीसारखं वातावरण निर्माण केलं. आणि हा जो प्रवास आहे संपूर्ण त्या 22 देशांमध्ये आपली जी विठ्ठल भक्त आणि माऊली आपली जी परंपरा आहे त्याने आपण कसे लोकांना जोडू शकतो आणि पुढच्या पिढीला आपण जे आपली संस्कृती आहे त्याच्यासाठी हा एक प्रयास आहे. आणि हे सगळं तुम्हाला सांगून आम्हाला अगदी भरून येत आहे की हे सगळं काही अडचणी येत नाही आहेत, संपूर्ण माऊली जोडत जाते. खरं कुठल्याही विघ्नमध्ये न येता तुम्ही एवढं सगळं प्रवास केला. आणि आज मिल्टन किन्समध्ये आपण सर्व आले आहात. तर आता जसं मगाशी अनिल दादा पण म्हटले की आपण आता सर्वजण एका ग्रुपमध्ये जोडले गेलेलो आहोत. तर आपल्या सर्व जे ग्रुप मेंबर्स आहेत किंवा मिल्टन किन्सची आपली जी कम्युनिटी आहे ह्यांना आपण काय संदेश देऊ इच्छिता, म्हणजे येणाऱ्या वर्षासाठी किंवा मंदिराची जी बांधणी आपण प्लॅन करतो त्याच्यासाठी? पूर्ण आपल्या मराठी हरिभक्तांसाठी किंवा इतर समाजीय असतील सर्व भक्तांसाठी, हरिभक्तांसाठी एकच मेसेज आहे. आपल्या माऊलींचं मंदिर भारताबाहेर असं भव्य दिव्य असं मंदिर आपल्याला बनवायचं आहे, प्रति पंढरपूरसारखं, ज्याच्यात ह्या पादुका स्थित होतील. त्यानंतर मुलांचं जसं मी म्हटल्याप्रमाणे की तिथे त्यांचं शिक्षण दिलं जाईल, त्यांना संत परंपराबद्दलचा अभ्यास दिला जाईल. पुन्हा तिथे एक दालन असेल म्युझियम, ज्याच्यामध्ये आपलं संत परंपरा दाखवला जाईल. प्लस मोठा हॉल असेल जिथे कार्यक्रम करता येईल, भक्ती निवास असेल. तर हे स्टेजेसमध्ये चालणार आहे. आणि ह्या सर्वासाठी आपल्याला जे मंदिर बांधायचं आहे M25 पासून जवळ अशी जागा, मोठी जागा घ्यायचा प्रयत्न सुरू आहे आणि विजिट करत आहोत बऱ्याच जागा. तर त्याच्यासाठी लागणारा जो आहे ना निधी लागणार आहे आपल्याला. तर प्रत्येकाने सर्व माऊलींना हीच आमची विनंती आहे की ॲटलिस्ट 10 पाऊंड 20 पाऊंड जे काय तुम्हाला जमेल मोठं डोनेशन ते तुम्ही स्टँडिंग ऑर्डरच्या मार्फत दर महिन्याला तुम्ही करा. प्रत्येक माऊलीचं जेव्हा इथे एक छोटी विठू माऊलीची वीट लागणार आहे तुमची, जेव्हा ते डोनेशन येणार आहे आणि ते छोटं डोनेशन खूप मोठा असं मंदिर आपल्याला बनवण्यामध्ये आपल्याला सार्थक राहणार आहे. तर हेच कळकळीची विनंती आहे की तुम्ही डोनेट करत राहा. छोटी मोठी अमाऊंट असं बघू नका, तुम्ही मंदिराला डोनेट करा. मंदिराची वेबसाईट आहे www.vitthalrukminitemple.org.uk, व्हिजिट करा. तिथे डिटेल्स मिळतील तुम्हाला बँकेचे. तर त्यात अजून एक ॲड करतो की ह्याच्यात जोडत असताना आपण आता विनोद माऊलीने म्हटलं की विठ्ठीपासून विठ्ठल
अरे वा, क्या बात. आणि त्या गोष्टीचं आपण हे ठेवायचे की आपण जेव्हा वीट देतोय तेव्हा विठ्ठलाला आपण बोलवतोय. बरोबर. आणि त्याच्यात अजून एक ऍड करेल की आपली जी पुढच्या पिढीला कसं ह्यामध्ये इन्व्हॉल्व करत आहे. की आता आम्ही काही ठिकाणी चर्चा करत होतो, माझ्या मुलाने विचारलं मला फादर्स डे वगैरे कोण गेला असेल, तर मुलांना सांगा की आता फादर्स डेला मला पाहिजे असेल तर एक काहीतरी योगदान जे द्यायचं आहे ते माऊलीला द्या. कारण आपण फादर्स डे घ्या किंवा मदर्स डे घ्या, माऊली आपण का म्हणतो, त्याला लिहिलं नाहीये की आपण प्रत्येक जरी पुरुष असेल तरी सुद्धा आपण एकमेकांना माऊली म्हणतो. आणि हाच संदेश ना आपल्या पुढच्या पिढीला द्या, आपण जोडूया आणि सर्वांनी एका मण्याने जोडूया. आणखी लवकरच आपण आपलं मंदिर दिसायला पाहिजे आणि आपल्याला त्याचा अनुभव घ्यायला पाहिजे. रामकृष्ण. सर, आपल्या दोघांचं नाव प्लीज. मी संतोष पारकर. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली त मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बाबा, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची. काय तुझी माया सांगू श्रीरंगा, काय तुझी माया सांगू श्रीरंगा, संसाराची पंढरी तू देवी पांडुरंगा, डोळ्यातून आहे मायेच्या विठ्ठला, अमृताची गोडी आज आली
नाचतम ओ डोलतम ओ ना
नमायाची जनी लोले संताचे बाई जन्म मरण बासुनी मुक्ती करकी विठोबाई जन्म मरण बासुनी मुक्ती करकी विठोबाई नमदेव हरी नमदेव हरी हरी नमदेव कीर्तन करी प्रेम बहनाच्या पांडुरंगा नाच पांडुरंगा नमदेव भक्त नमदेव संत नामदेव कीर्तन करी प्रेम बहनाच्या पांडुरंगा नाच पांडुरंगा नाच पांडुरंगा विठ्ठला नमस्कार माझा श्री सद्गुरु राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय. भाग्यश्री आलेल्या आहेत ज्या की कला संस्कृतीच्या व्हॉलेंटियर आहेत आणि त्यांनी हा प्रोग्राम खूप सुंदर केलेला आहे. आता आम्हाला त्यांना थोडे प्रश्न विचारायचे होते ते अक्षय आता विचारेल. तर 2025 सालची आमची जी सर्वात उत्सुकता लागून होती असा हा आजचा इव्हेंट जो कला संस्कृतीने खूप उत्कृष्टपणे साजरा केला. याच्या सर्व करते धरत्या ज्या आहेत ते आपल्या सोबत आहेत. तर कॅन यू प्लीज ॲड सम सेंटेन्सेस लाईक हाऊ डू यू फील नाव? How do I feel now? Quite relieved because गेले 3 महिने आपण प्रयत्न करतोय त्याचे सगळे एफर्ट्स चालू आहेत. एकूण एक लिटरली फ्रॉम अँकरिंग अप टू द परफॉर्मन्सेस खूप केअरफुली विचार करून गोष्टी आपण केलेल्या आहेत. हेतू एकच आहे की पंढरीची वारी महाराष्ट्राचा लाडका दैवत विठुराया ह्याच्या स्वागताची तयारी, जे पादुका येणार होत्या त्यांच्या स्वागताची तयारी आणि एक पंढरीची वारी की मुलांना वारकरी संप्रदाय जो महाराष्ट्राचा आहे त्याचा जो कोर आहे ॲक्च्युली महाराष्ट्राचा, तर त्याची माहिती मुलांना कळावी की वारकरी काय असतात, संत ज्ञानेश्वर महाराज कोण, संत तुकाराम महाराज कोण, यांची माहिती मुलांना कळावी ह्याच्यासाठी आज खास हा कार्यक्रम. आणि मुलांची जी स्क्रिप्ट होती ती कोणी केली ती तुम्ही सगळ्यांनी बसवली आणि त्या मुलांना हे केलं, प्रेझेंट करायला लावलं. ते अप्रतिम होतं. आणि जे ते पुंडलिकाचं जे तुम्ही नाट्य दाखवलं ते अंगावर शहा येण्यासारखं होतं, म्हणजे काटे आले होते, इतकं सुंदर होतं. कला संस्कृतीमध्ये आपण नेहमी प्रयत्न करतो की आपले जे कोर आहे, आपले जे ट्रेडिशन आहे ते आपण मुलांपर्यंत पोहोचवावे. त्याच्यासाठी आज असं ना की खूप केअरफुली विचार करून सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. सो पंढरीचा विठुराया विठेवर का उभा राहतो हे मुलांना कळावं ह्याच्यासाठी हे भक्त पुंडलिकाचं नाटक आपण बसवलं. लकीली आपण असोसिएटेड आहे विथ संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज अनिकेत महाराज मोरे. त्यांनी आपल्याला गाईड केलं की खरी स्टोरी काय आहे, कारण युट्यूबवर खूप वेगवेगळ्या प्रकारच्या स्टोरीज आहेत. सो त्यांनी गाईड केलं की दिस इज द कन्फर्म स्टोरी. मग त्याच्यावर आपण स्क्रिप्ट डायलॉग्स लिहिले आणि मुलांकडून लिटरली म्हणजे ऑनलाईन तर ऑनलाईन जो कोण जेव्हा कधी अवेलेबल असेल, आज अवेलेबल आहेस का चल, लिटरली 1-2 आठवड्यात वी हॅव डन दॅट. आणि सुपर होता आजचा प्रोग्राम. आम्हाला खूप म्हणजे आम्ही भाग्यशाली आहेत की वारीच्या पिरियडमध्ये म्हणजे जे आता जो काळ चालू आहे, पंढरीची आषाढी एकादशी होती त्या पिरियडमध्ये आम्हाला एवढं सगळं दर्शन मिळालं, त्याबद्दल धन्यवाद. आणि पुढच्या प्रोग्रामसाठी आम्ही तत्पर आहोत, आतुरतेने वाट बघू. नक्कीच आम्हाला कळवा, तसंच आम्ही शेअर करू. थँक्यू. आज विठुरायाला नैवेद्यामध्ये विशिष्ट असं पक्वान नैवेद्य करण्यात आला होता पक्वानाचा, आणि त्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी होतात
त्याचा आस्वाद आम्हीसुद्धा घेतला आणि त्या एक एक गोष्टी मला तरी वाटतं की 56 भोगाचं पक्वान आज विठुरायाला नैवेद्य म्हणून तयार केलेलं होतं आणि ते थाल बघूनच मन तृप्त होईल असं वाटत होतं आणि त्यातल्या काही गोष्टी आम्हीसुद्धा खाल्ल्यात आणि प्रसादसुद्धा घेतला. अप्रतिम असं जेवण होतं आणि माणूस तृप्त होईल तशा प्रकारचं जेवण आज आम्ही केलं. हॅलो, आजच्या प्रोग्रामबद्दल काही 2 शब्द. आजचा कार्यक्रम खूपच चांगला झाला. मिल्टन किन्समध्ये पंढरपूरची वारी पहिल्यांदाच अनुभवायला मिळाली आणि ते पण प्रसादासोबत, ते पण असल्या चांगल्या स्वादिष्ट प्रसादासोबत. माऊली आनंद द्विगुणित झालेला आहे. धन्यवाद. तर अशा प्रकारे आज विठ्ठल पादुका आणि वारीचा प्रोग्राम आमचा झाला आणि तो प्रोग्राम खूपच सुंदर झाला. सगळे लोक अति उत्साहाने आणि एक वेगळीच एनर्जी होती आज जो प्रोग्राम झाला त्या याच्यामध्ये आणि सगळ्या लोकांनी आवडीने त्याच्यात भाग घेतला. आणि जे लहान मुलं होते त्यांनी जो प्रोग्राम केला आहे म्हणजे जो त्यांनी स्क्रिप्ट दाखवली आहे, जे काही त्यांनी विठ्ठल रुक्माई पुंडलिका आणि त्यासंबंधीचं जी व्हिडिओ दाखवलेला आहे तो खूपच सुंदर आहे. आणि तुम्ही व्हिडिओ आतापर्यंत बघितला असेल त्यामध्ये तुम्हाला कळालंच असेल की किती मेहनत घेतली आहे त्यांनी. आणि इथं लँग्वेज बॅरियर असल्यामुळे इंग्लिश इथं फर्स्ट लँग्वेज आहे, तर त्यामुळे त्या इथल्या जे मराठी मुलं आहेत त्यांना ती स्क्रिप्ट जी आहे ती समजावी म्हणून इथल्या ज्या मुलांनी आहे ती इंग्लिशमध्ये ती स्क्रिप्ट केली होती आणि मला वाटतं की ती तुमच्यापर्यंत पण पूर्णपणे पोहोचली असेल. त्यांनी पूर्ण प्रयत्न केला छान असं दाखवण्याचा आणि आजचा प्रोग्राम खूप सुंदर होता. आणि जसं म्हटले की लंडनमध्ये विठ्ठल मंदिरासाठी ते देणगी जमा करत आहे, तर त्याची जी माहिती आहे मी माझ्या व्हिडिओला लिंक शेअर करेल त्याची. तुम्ही जिथं कुठे असाल, UK असाल, लंडनमध्ये असाल किंवा UKच्या कुठल्याही पार्टमध्ये असाल किंवा जिथं कुठे तुम्ही पृथ्वीवरती जिथं कुठे असाल तिथून तुम्ही ती देणगी देऊ शकतात. आणि हे मंदिर जे आहे ते सगळ्यांचं देवस्थान असेल, सगळ्यांचं आस्थास्थान असेल आणि आपल्या मराठी लोकांचं विठुरायाचं स्थान असेल की जिथं आपण स्वतः जाऊ, दर्शन घेऊ आणि आपलं जे दुःख आहे, सुख आहे ते विठुरायासोबत मनवू. म्हणून त्यासाठी जितकी जमेल तितकी देणगी करा. जसं म्हणतात ना, फूल ना त्याची पाकळी सही. तुम्ही 1 पाऊंड, 100 पाऊंड, 10 पाऊंड, तुम्हाला जितकं जमेल. पाऊंडमध्ये याच्यासाठी बोलते की UK तुम्ही असाल तर तितकी तुम्ही देणगी देऊ शकतात. पण प्लीज जितका सपोर्ट बाहेर सगळ्या गोष्टीला करतात तितका सपोर्ट मंदिरासाठीही करा, हीच तुम्हाला विनंती आहे. आणि हा व्हिडिओ माझा तुम्ही शेअर कराल तर तितक्या लोकांना कळेल की लंडनमध्ये विठुराय येत आहेत आणि त्यांचं मंदिर बनतं आहे, तर त्यांचाही हातभार या चांगल्या कार्यामध्ये लागेल. मला वाटतं आजचा व्हिडिओ सगळ्यांना आवडला असेल खूप. प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा की आम्ही असे प्रोग्राम इथं करतात आणि मी प्रयत्न करते पुन्हा की मी तिथं जाऊन ते कवर करू. आणि होपफुली माझ्या बोलण्यामध्ये जर काही चुकी झाली असेल तर मला माफ करा या व्हिडिओमध्ये. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय विठू माऊली.